कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई बाबा कितीतरी वर्ष भावनाताईसाठी स्थळ बघत, पण भावनाताईच्या बाबतीत काय घडलं हे तुलाही माहितीये। तुझा माझ्या आईचं स्वप्न होतं की आम्हा दोन्ही बहिणींची लग्न खूप थाटामाटात व्हावी। त्यात जयंतने मला समोरून मागणी घातली, लग्नाचा अख्खा खर्च त्याने केला आणि अगं खूप प्रेम करतो तो माझ्यावर, माझी खूप काळजी सुद्धा घेतो। त्यामुळे त्याचा स्वभाव थोडासा चिडचिडा आहे, थोडासा विचित्र आहे, तेवढं मी ऍडजस्ट करू शकते ना अगं। आणि तू जसं म्हणतेस तसं मी जर हे सगळं माझ्या घरच्यांना सांगितलं ना, तर फक्त माझा आणि जयंतचा संसार नाही तुटणार, माझ्या घरच्यांना या सगळ्यातून सफर करावं लागेल, माझ्या आई बाबांची झोप उडेल आणि हे नाही ग मला सहन होणार। म्हणून म्हणते, आणि खरंच अगं जयंत नाहीये इतका वाईट, खूप चांगला आहे अगं तो। प्लीज मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, तू कोणाला सांगू नकोस, हे बघ मी शपथ दिली आहे की नाही तुला, प्लीज। ओके, नाही सांगणार। मी जसं म्हणलं की हे तुझं पर्सनल डिसिजन आहे, पण जान्हवी हे फक्त स्वतःला फसवणं आहे। बट आय होप तुझे डोळे लवकरच उघडतील। जानू, हो आले, प्लीज। आता तू जे पाहिलंस ते लक्ष्मीला जाऊन सांगायचंस, नाही तर सूर्य आणि त्याच्या बहिणीची काही खैर नाही। कोण होती ती व्यक्ती? हे सगळं लक्ष्मी काकूला जाऊन सांग, नाही तर दादा आणि त्याच्या बहिणींचं काही खरं नाही म्हणणारी ती जान्हवी पण शपथ घालून गेली की काही सांगू नकोस म्हणून। काय करू काही कळतच नाही। हे बघा, मी तुम्हाला टेन्शन येईल म्हणून काही बोलले नाही, पण आपण जेव्हा होळी पेटवत होतो ना, तेव्हा मला एक आशूसाठी धमकी आली की त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून। ऍक्च्युली मी पण तुम्हाला सांगितलं नाही, पण मला सुद्धा धमकी आली होती, आनंदींच्या जीवाला धोका आहे अशी। ढोल वाजवताना मला बी धमकी आली होती की आदित्य सरांच्या जीवाला धोका आहे म्हणून। मलाही ऍक्च्युली मलाही धमकी आली होती। मला नाही आली कसली धमकी, म्हणजे मला कोणी काही बोललं सुद्धा नाही। हे जे दिसलेच नाहीयेत मला बऱ्याच वेळात, ते ठीक तर असतील ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।